शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान संबंधित आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे आणि कोणत्या तारखेला जमा होणार, त्याचबरोबर आज दुपारपासून खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार का, तेच पण 24,300 रुपये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणार का, आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जर ही रक्कम आली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर नुकसान भरपाई असो, पीक विमा असो किंवा कोणतेही अनुदान असो, त्याचबरोबर कर्जमाफी असो, ही सर्वात अगोदर माहिती तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते. म्हणून मित्रांनो, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची हेडलाईन आहे आपली 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार. पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आता मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. आपले नाव कसे व कुठे बघायचे ते संबंधी आपण पुढे आता व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. तर सन 2023 मध्ये जो खरीप हंगाम होता त्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले होते. बघू शकता तुम्ही 4,194.68 कोटी. त्याचबरोबर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या जो आता 10 सप्टेंबर आहे मित्रांनो, त्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब मित्रांनो यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर यावेळी आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी काय सांगितलं, तर सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0. मित्रांनो बघू शकता 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, जर तुमचा हेक्टर जर 0.2 हेक्टर पेक्षा कमी असेल तर तुम्हाला सरसकट 1,000 रुपये, आणि त्याच्यावर जर वर असेल तर तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये बघू शकता मित्रांनो हे मिळणार आहे. तर मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी. बघू शकता जो कापूस आहे ना मित्रांनो, त्या कापसासाठी 1,548.34 कोटी रुपये. तर आता ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावली होती त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये. असे जर आपण एकूण विचार केला तर 4,194.68 कोटी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो, आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. जर आपण पुढे बघितलं तर श्री धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नुकत्याच अर्थसंकल्पात तरतुदीचा निधी वाटप करून येत्या 10 तारखेच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना जमा